बघा, हा ब्रेनचा सगळ्यात वरचा पार्ट फोअर ब्रेन, हा मिडल पार्ट मिड ब्रेन, सर्वात खालचा पार्ट असतो आपला हाइंड ब्रेन. बरोबर आहे. इथून मग काय सुरू होते? स्पायनल कॉर्ड. काय सुरू होते? हाइंड ब्रेन नंतर काय सुरू होते? स्पायनल कॉर्ड. काय शिकवायचं आहे मला? हाइंड ब्रेन. तर लक्ष देत राहा. हाइंड ब्रेन मध्ये 3 एरिया येतात. बघा रे, हाइंड ब्रेन मध्ये 3 एरिया येतात. हाइंड ब्रेनचे 3 एरिया येतात. याचं नाव आहे पॉन्स व्हॅरोलाय, याचं नाव आहे सेरेबेलम, याचं नाव आहे मेडुला ऑब्लॉंगेटा. 3 एरिया. याचं नाव आहे सर मेडुला ऑब्लॉंगेटा. ऑब्लॉंगेटा. किती एरिया आहे बेटा? 3. कोणकोणते? पॉन्स व्हॅरोलाय, सेरेबेलम, मेडुला ऑब्लॉंगेटा. पहिले आपण कोणाविषयी बघूया? पॉन्स व्हॅरोलाय विषयी. डायग्राम नंतर ड्रॉ करा तुम्ही. पॉन्स व्हॅरोलाय तुम्हाला मी सांगतो याच्यामध्ये. बघा, पॉन्स व्हॅरोलायचं मेन काम माहिती आहे काय असते? हा इथे एक टी पॉइंट असते. टी पॉइंट म्हणजे हा जंक्शन आहे एक प्रकारे. जो खालून इम्पल्स येते, इम्पल्स म्हणजे मेसेज, खालचा मेसेज पहिले इथे येते पॉन्स व्हॅरोलायजवळ, मग तो इथून वर जाते मिड ब्रेन फोर ब्रेन कडे, आणि एक मेसेज जाते सेरेबेलम कडे. कोणाकडे जाते? म्हणजे इथे बघा 3 मेसेज गेलेत. हा आहे तुमचा सेरेब्रम, वरचा सेरेब्रम आहे. म्हणजे खालचा मेसेज सगळ्यात पहिले कोणाकडे आला? तिथून कोणाकडे गेला? आणखी कोणाकडे गेला? म्हणजे बस स्टँड सारखं आहे. पहिले बस इथे आली, बसेस इथे आल्या. एक बस अकोला गेली, एक यवतमाळ गेली. कळलं का? कळलं? याचं काम आहे. कोणाचं काम आहे? पॉन्स व्हॅरोलायचं. एकच काम आहे याचं, की तो तिथनं ट्रॅकिंग करतो. अर्धी इन्फॉर्मेशन कोणाला पाठवते आणि बाकी इन्फॉर्मेशन हे त्याचं काम आहे. कळलं मी काय म्हटलं? तर विभाजन करणे त्याचं काम आहे. याचं अजून एक काम आहे सर, याचं अजून एक काम आहे की पॉन्स व्हॅरोलायमध्ये याच्यामध्ये बेटा आपला ब्रीदिंगचा पॉइंट असतो. ब्रीदिंग सेंटर असतं त्यामध्ये. ब्रीदिंग सेंटर आपण जे श्वास घेतो ना, त्याचं कंट्रोलिंग सुद्धा त्यामध्ये असते. कोणामध्ये असते? पॉन्स व्हॅरोलायमध्ये असते. त्याचं नाव तुम्ही कदाचित ऐकलं असेल, न्यूमोटॅक्सिक सेंटर. कशामध्ये आहे सर? हे ब्रीदिंग मध्ये. माहिती आहे का रेस्पिरेशन चॅप्टर? श्वास घेतो ना आपण, इन्स्पिरेशन इन्हिलेशन, याच्यामुळे होते ते पॉन्स व्हॅरोलायमुळे. कळले? 2च पॉइंट आहे. एक, हा काय डिसाइड करते? ट्रॅक. काय डिसाइड करते? ट्रॅक. दुसरा काय करते? कंट्रोल ब्रीथिंग. कळलं मी काय म्हटलं? ओके, चला समजली गोष्ट. त्याच्यानंतर आहे बेटा इथं सेरेबेलम. सर काय पॉइंट आहे? सेरेबेलम. बेलम. सेरेबेलम विषय ऐकून घ्या. सेरेबेलम विषय ऐकून घ्या बेटा, ऐकून घ्या सेरेबेलम विषयी. सेरेबेलम जो असतो ना, ठीक आहे, असं डायग्राम ड्रॉ कर, तुम्हाला समजलं पाहिजे काय बोलतोय मी. सेरेबेलम विषयी बोलतोय. बघा सेरेबेलम कसा असते. असा असते सेरेबेलम. हा सेरेबेलम आहे. हा सेरेब्रम नंतरचा दुसरा पार्ट आहे जो मोठा आहे. हा 15% असतो. आपला सेरेब्रम किती % असतो? 85. हा किती असते? 15. म्हणजे हा सेकंड लार्जेस्ट पार्ट आहे. त्याच्यानंतर हा असते कसा ते बघून घ्या. हा असते कसा ते बघून घ्या बेटा. याच्या बाहेर असते ग्रे मॅटर. हा पुरा ग्रे मॅटर आहे बेटा. याच्या बाहेर असते ग्रे मॅटर. हे ग्रे मॅटर आहे. तर कोणतं मॅटर आहे हे? ग्रे मॅटर आहे बेटा. म्हणजे याच्या आउटर साईडला कोणतं मॅटर? ग्रे मॅटर. वर मी ग्रे मॅटर व्हाईट मॅटर शिकवलं होतं ना रे. बाहेर कोणतं मॅटर आहे याच्या? ग्रे मॅटर. बरोबर आहे. त्या ग्रे मॅटरच्या मधामधात असं ना असे व्हाईट लाईन जातात, असे असते ते. म्हणजे आहे ग्रे मॅटर, पण सेंटरला याच्या व्हाईट मॅटर असते असं.
ग्रे मॅटर आहे, पण सेंटरला असे व्हाईट मॅटरचा प्रकार येतो असा, असं असते ते. आणि हा जो प्रकार आहे याला एक नाव दिलं आहे अर्बर व्हीटी. अर्बर हे नाव लक्षात ठेवा, अर्बर व्हीटी, VITA. अर्बर व्हीटी म्हणजे बाहेर ग्रे मॅटर, बाहेर ग्रे मॅटर, आतमध्ये व्हाईट मॅटर. आणि असं असतात ते पंजासारखे असे फसलेले असतात, हे असे ब्रांचिंग पॅटर्न मध्ये असतात. हे 1 2 3 4 ब्रांच मध्ये असतात. 1 2 3 4 ब्रांचेस आहे. एखादी नदीचं पाणी कसं एका ठिकाणी चाललं जाते एखाद्या एरियात, तिकडे नसते नदी पण इकडे कोपऱ्यात चाललं जाते नदीचं पाणी, किंवा समुद्राचं पाणी कसं समुद्राचं पाणी दगडात चाललं जाते, तसं ब्रांचेस फुटल्या याला काय नाव द्यायचं? अर्बर व्हीटी म्हणतात. काय म्हणतात? अर्बर व्हीटी. बेटा लक्षात ठेवा, अर्बर व्हीटी हा सेरेबेलमचा प्रकार आहे. सेरेबेलम, सेरेबेलमचे 2 तुकडे पडतात, 2 तुकडे पडतात सेरेबेलमचे, एक हा आणि एक हा. या तुकड्याला नाव द्यायचं लेफ्ट, याला म्हणतात राईट. सेरेबेलर, सेरेबेलर हेमिस्फियर, सेरेबेलर हेमिस्फियर. काय म्हणतात? सेरेबेलर हेमिस्फियर. 2 तुकडे पडतात, सेरेबेलर हेमिस्फियर. बघा इकडे, सर काय शिकवायचं आपल्याला? सेरेबेलम. सेरेबेलम सेकंड लार्जेस्ट पार्ट आहे, बरोबर आहे. याचे असते 2 लॅटरल व्हेंट, हे हेमिस्फियर, 2 हेमिस्फियर आणि सेंट्रल व्हर्मिस. हे डायग्राम ड्रॉ करून घ्या रे. सर कोणते? बघा हे आहे 2 हेमिस्फियर, हे 2 कोण आहे याचे? हेमिस्फियर. हा लेफ्ट हेमिस्फियर, हे हेमिस्फियर आहे. आणि याच्या मिडलला काय असते? याच्या मिडलला एक एरिया असते असा, याला म्हणतात व्हर्मिस. या एरियाला म्हणतात व्हर्मिस. म्हणजे 3 एरिया झाले, लेफ्ट हेमिस्फियर, राईट हेमिस्फियर आणि हा झाला व्हर्मिस. हे असते आपला सेरेबेलम. ही डायग्राम कहाँ गए थे इतने दिन? कितने दिन तबीयत खराब थी? टाइफाइड हुआ था? झालं का ड्रॉ? लेफ्ट राईट हेमिस्फियर, मिडलला कोण आहे? वर्मिस. तू पेन पाहिजे का? ठीक आहे, वापस करशील पण दे रे. झाला का? लेट का आली तू? एकच उत्तर असते का आपल्याकडे? चला नेक्स्ट. सर ये करता क्या है सर? सेरेबेलम करता क्या है सर? बेटा तुमको बैलेंस करता है वो,
सेरेबेलम करता क्या है सर? तुमको बैलेंस करता है बेटा वो सेरेबेलम। चल देख ले, पहले क्या लिखा है? अर्बरविटी। चल टिक कर अर्बरविटी, मैंने बोला अभी अभी अर्बरविटी, टिक कर उसको, IMP कर अर्बरविटी को। डायरेक्टली इसका फंक्शन की बात करते सर, ये करता क्या है सर? ये सेरेबेलम करता क्या है बेटा? वो तुम्हारे बॉडी को, पोस्चर को बैलेंस करता है, वॉलंटरी मोमेंट्स को बैलेंस करता है, मसल टोन को बैलेंस करता है। इट ऑल्सो रेगुलेटरी द न्यूरोमस्कुलर एक्टिविटी, कंट्रोल द रैपिड एक्टिविटी लाइक वॉकिंग, रनिंग, स्पीकिंग, सबको बैलेंस करता है। ओवरऑल इसका काम है बैलेंस करना। अब मैं कुछ चीजें आपको समझाऊंगा, मेरी बात समझना। देख बेटा, मेरी बात समझना, इसका काम है बैलेंसिंग। देख, मैं यहाँ पे चल रहा हूँ, तो चलने के लिए मेरी जो मूवमेंट हो रही है मसल्स की, चलते वक्त मेरी जो मूवमेंट हो रही है मसल की, वो मसल्स की मूवमेंट आ रही है सेरेब्रम से। कहाँ से आ रही? ब्रम से। फ्रंटल लोब पता है ना तुझे? वहाँ मोटर एरिया था, मोटर एरिया याद है? मोटर एरिया कौन सा एरिया? मोटर एरिया कहाँ था? सेरेब्रम में। मैं जो चल रहा हूँ, मेरी जो मसल की मूवमेंट हो रही है वो हो रही है मेरे सेरेब्रम से, लेकिन उस मसल में जो बैलेंस है, क्या है मसल में? बैलेंस, वो सेरेबेलम से आया। कहाँ से आया? हाँ, तो मसल की मूवमेंट होती है सेरेब्रम से, उस मसल में जो बैलेंस आता है वो सेरेबेलम से। समझ में आया? क्लियर है मैंने क्या बोला? तो मेरा हाथ ऐसा है, हाथ मेरा सीधा है, इसका मतलब है मसल में एक बैलेंस है। तो बैलेंस कहाँ से आया? हाथ मैंने ऊपर किया सेरेब्रम की वजह से, उसमें जो बैलेंस कर रहा हूं मैं। हाँ, समझा ये बात? इसलिए वॉकिंग, रनिंग, स्पीकिंग, स्पीकिंग में टंग, टंग टंग में बैलेंस, इसलिए शब्द जो है वो बराबर आते हैं। और इस सेरेबेलम पे असर होता है एक चीज का, जिससे अपना बैलेंस बिगड़ता है, वो है अल्कोहल। इसलिए शराबी व्यक्ति का टंग भी बिगड़ जाता है और चाल तो बिगड़ जाती है उसकी, चलता है वो सीधा नहीं चलता, सांप बन जाता है ऐसे। तुम्हारे सामने कोई शराबी व्यक्ती आहे, तुमच्या समोर कोणी ड्रिंक करून आहे, चालून राहिला असा असा, ते गाडी काढायला किती त्रास जातो, समजत नाही गाडी इकडनं नेऊ की इकडनं नेऊ, की देऊ सरळ गाडी सोबत घरी त्याला कधी असं, मग गाडी कशी नेली? हाँ, उडवलं नाही त्याला? हाँ सर, ऐसा क्यों हुआ? बिकॉज उसका बैलेंस बिगड़ गया बेटा, जो चलने का बैलेंस होता है ना वो बिगड़ गया। चल रहा है वो, चल क्यों रहा है? सेरेब्रम की वजह से, लेकिन बैलेंस क्यों बिगड़ा? सेरेबेलम की वजह से। तेच तुम्ही ऑब्झर्व करा, ड्रिंक केलेला व्यक्ती बोलतो कसा? वेगळाच बोलतो। हा, बोलतो कसं ऑब्झर्व केला का? खूप बोलतो, पण शब्द कुठे कुठे चालले जातात त्याचे, शब्द स्पष्ट नाही येत असे। काय? ओके, चल हो गया सर वो। टिक कर, उसका फंक्शन क्या है सेरेबेलम का? बैलेंसिंग। मेडुला ऑब्लोंगेटा, ब्रेन का सबसे लास्ट पार्ट होता है मेडुला ऑब्लोंगेटा, ब्रेन का सबसे लास्ट पार्ट होता है मेडुला ऑब्लोंगेटा। देख ले बेटा, ये था पॉन्स वेरोलाई, ये था सेरेबेलम, और सबसे लास्ट पार्ट ये दिख रहा है तुझे, ये कौन है बेटा? मेडुला ऑब्लोंगेटा। तो ब्रेन का पोस्टीरियर पार्ट कौन है? मेडुला ऑब्लोंगेटा। ब्रेन का पोस्टीरियर पार्ट कौन है? यू नो व्हाट इज पोस्टीरियर? सबसे नीचे वाला। ब्रेन का पोस्टीरियर पार्ट कौन है? मेडुला ऑब्लोंगेटा। ठीक है, मेडुला ऑब्लोंगेटा जो होता है वो फोर्थ वेंट्रिकल तक आता है, और तुझे मैंने फोर्थ वेंट्रिकल लिख के दिया था उस दिन, यू नो, फर्स्ट वेंट्रिकल, सेकंड वेंट्रिकल, थर्ड वेंट्रिकल, फोर्थ वेंट्रिकल। और फोर्थ वेंट्रिकल देखा तूने कहाँ लिखा था? हाइंड ब्रेन में।
तूने लिखा था ये चीज, फोर्थ वेंट्रिकल कहाँ पे आता है, हाइंड ब्रेन में। सर व्हाट इज द मेन फंक्शन ऑफ दिस, व्हाट इज द मेन फंक्शन ऑफ दिस मेडुला ऑब्लोंगेटा, बेटा टिक कर यहाँ से। पहले ये भी सुन ले, पहले ये सुन ले, थोड़ा उल्टी केस है, केस उल्टी है बेटा मेडुला ऑब्लोंगेटा में। मेडुला ऑब्लोंगेटा में केस उल्टी है, मतलब सर उल्टी मतलब देख बेटा कैसा है। इसके क्या होता है, मेडुला ऑब्लोंगेटा में, मेडुला ऑब्लोंगेटा में अंदर ग्रे मैटर होता है। अंदर कौन सा मैटर, ग्रे मैटर, और बाहर व्हाइट मैटर। अब तक ऐसा कभी नहीं हुआ था, ये जरा टिक कर ले। मेडुला ऑब्लोंगेटा में अंदर कौन सा मैटर और बाहर कौन सा मैटर, व्हाइट मैटर, ये होता है ऐसे। समझा तुझे मैंने क्या बोला। लेकिन अब तक क्या होता था, अब तक अपने सेरेब्रम में, सेरेबेलम में क्या होता था, व्हाइट मैटर अंदर, ग्रे मैटर बाहर। क्या हो रहा है सेरेब्रम में, ग्रे मैटर बाहर, व्हाइट मैटर अंदर, ग्रे मैटर बाहर अंदर। लेकिन यहाँ उल्टा है, यहाँ ग्रे मैटर व्हाइट मैटर, हाँ ये उल्टा केस है। अब ये टिक कर ले, इसका फंक्शन क्या है। चल यहां से टिक कर ले बेटा, इसका फंक्शन क्या है। हार्ट बीट, रेस्पिरेशन, वैसोमोटर एक्टिविटी, पेरिस्टालसिस, इसके अलावा जितने भी कफिंग, स्नीजिंग, swallowing, वोमिटिंग, यॉर्निंग, सब काम करता है ये एमओ। इसलिए बेटा कभी यमो पे चोट लगी ना, तो सीधी सी बात है, सीधी सी बात है बेटा, अगर इस पे चोट लगी ना तो रेस्पिरेशन और हार्ट बीट पर असर होता है, इसलिए इंसान मरता है। ब्रीदिंग पे असर होता है, काय पे, ब्रीदिंग पे। रेस्पिरेशन मतलब ब्रीदिंग, यहाँ समजलं का। इथे 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 असतो तो यमो, कोणी असा पडला गाडीवरून असा इथे, डायरेक्ट इथे दगड बगड लागला त्याला, दगड पत्थर लग गया ना इधर, डायरेक्ट चोट कहाँ पे लगी, यमो पे, वही खलास। तुम ऐसे गिरे, ऐसे गिरे, ऐसे गिरे, कहीं से भी गिरे, ऐसे इधर लगाना कुछ नहीं होता, क्या होगा, उसकी याददाश्त जाएंगी, मेमरी है ना इधर। फक्त एवढं विचारलं मी कुठं आहे, तुम्ही कोण आहात, एवढं विचार फक्त, जिंदा राहतो पण तुम्ही कोण आहात। हा हा हा, तुझ्या 1.5 लाख उधारी होती, हा उधारी विसरली। ओके ठीक है सर। ये लास्ट वाले 3 लाइन नहीं लिखा तो चलेगा। ये क्या है, ओपनिंग के नाम है। एमओ के अंदर छोटे छोटे ओपनिंग होते हैं जहां से सीएसएफ बाहर निकलता है। एमओ के अंदर 3 ओपनिंग होते हैं जहां से सीएसएफ बाहर निकलता है, वो तीनों ओपनिंग के नाम है बेटा। ये नाम है उसके। ये क्या है सर, ये 3 नाम है, 3 ओपनिंग है एमओ में जहां से सीएसएफ बाहर निकल सकता है। चल हो गया यहाँ पे ये। अभी अभी हमने पढ़ा बेटा मेडुला ऑब्लोंगेटा, मतलब अपना वो हाइंड ब्रेन हो गया। कौन सा ब्रेन हो गया, हाइंड ब्रेन हो चुका है। आपका नेक्स्ट क्वेश्चन है स्पाइनल कॉर्ड। नेक्स्ट क्वेश्चन कौन सा है, स्पाइनल कॉर्ड। बिफोर दैट, बिफोर दैट मैं जितना बोलूँ उतना टिक कर, लिख, लिख मतलब बस इतना पढ़ ले। तू ये पढ़, तुम्ही सेरेबेलम वाचा, सेरेबेलम वाचा आणि यमो वाचा आताच्या आता। तो पूरा क्वेश्चन आईएमपी है वैसे, पढ़, यमो पढ़, सेरेबेलम पढ़।
हाँ, हो गया। चल ध्यान दे इधर। सर टॉपिक का नाम है स्पाइनल कॉर्ड। मैं जितना बोलूँ उतना सुना भी, सुनते जा समझते जा। स्पाइनल कॉर्ड, स्पाइनल कॉर्ड में सबसे ऊपर होता है तुम्हारा ब्रेन। ब्रेन, और ब्रेन से कौन निकलता है? नीचे की तरफ कौन निकलता है? स्पाइनल कॉर्ड। कौन करते रहे ऐसे? हाँ, ये काम धंधा है का नहीं है तुम्हारा? यहाँ से निकलता है स्पाइनल कॉर्ड अंदर से। ये अंदर तार दिख रहा था, तार दिसतोय का तार? त्यांना विचारतोय, तू जवळच बसलाय, तू हे ओढून राहिला. हे अंदर तार आहे ना, स्पाइनल कॉर्ड आहे हा. म्हणजे रिअलचा नाही आहे, सांगून राहिलो तर तास तसा असते स्पाइनल कॉर्ड. ओके, ब्रेन से निकलता है सर स्पाइनल कॉर्ड. मतलब आपका जो ब्रेन है, ब्रेन में सबसे लास्ट कौन था? यमो. उसी का हिस्सा नीचे आता है, उसको तू स्पाइनल कॉर्ड बोलता है. ऐसा है बेटा ये. ठीक है. सर जैसे आपने बोला ये स्पाइनल कॉर्ड है, हाँ बेटा ये स्पाइनल कॉर्ड है. इसके ऊपर वर्टेब्रल कॉलम की कवच है. इसके ऊपर व्हाइट कलर का कौन सा कवच है? वर्टेब्रल कॉलम. बेटा किसकी कवच है? वर्टेब्रल कॉलम. प्लस इनके बीच में प्रोटेक्शन के लिए पता है तुझे एक लाइन है मेनिंजेस. कौन है इसके में? बोल. येलो कलर में कौन? स्पाइनल कॉर्ड. ग्रीन कलर में कौन? मेनिंजेस. उसके ऊपर कौन? का बरं याच्यावरती मेनिंजेस आहे ग्रीन कलर मध्ये? प्रोटेक्शन. काय के लिए है वो? सिंपल सी बात है. लिख ले लिख ले. ये है वर्टेब्रल कॉलम, ये है मेनिंजेस, और ये है स्पाइनल कॉर्ड. और एक नाम लिख बेटा, ध्यान दे इधर. ये दिख रहा है वर्टेबल कॉलम का दिख रहा है ना, ये ओपनिंग. इसका नाम लिख. न्यू, मैं बाद में लिख के दूंगा, चल वो थोड़ा डिफिकल्ट है वहां लिखना. इतना ड्रॉ कर ले पहले. ओके, चल मेरी बात सुन. हाँ, मेरी बात सुन बेटा, ध्यान दे इधर. स्पाइनल कॉर्ड के अंदर सीएसएफ होता है, याद रखना. स्पाइनल कॉर्ड के अंदर सीएसएफ होता है. देख, ये है वर्टेबल कॉलम. ये वर्टेबल कॉलम है बेटा. इस वर्टेबल कॉलम की इस ओपनिंग का नाम है न्यूरल कैनल. क्या नाम है इसका? क्या नाम है इसका? न्यूरल कैनल. और इसके बीच में आता है, इसके बीच में आता है तेरा स्पाइनल कॉर्ड. और स्पाइनल कॉर्ड का जो होल है ना, ये इसका नाम है सेंट्रल कैनल. दो कैनल को याद रख. वर्टेबल कॉलम के छेद का नाम क्या है? वर्टेबल कॉलम के छेद का नाम, और इसके छेद का नाम सेंट्रल कैनल. रिपीट कर. इसके होल का नाम और इसके होल का नाम लिख लो. सेंट्रल कैनल, न्यूरल कैनल लिख लो. चला आखरी लिहून. तुमच्या बॅचमध्ये सर्वात शांत व्यक्ती तो म्हणजे तो आखरे. काय? तो अब्सेंट नसते, तू प्रेझेंट नसतं.
सगळ्यात अशांत ना. तुम्ही दोघं सोडले तर पूर्ण बॅच शांत आहे. काय म्हटलं? हो का? मी तर विचार करू राहिलो की शेफच्या बॅच मध्ये काय असेल. हा, किती तुम्ही किती ओरडत असताल. तुम्ही एकाच बॅच मध्ये आहे सगळे शेफ सरांच्या? एकाच बॅच मध्ये आहे. फोन लावतात घरी. हा हा, लक्ष द्या इकडे. सर, स्पाइनल कॉर्ड की लंबाई कितनी है? स्पाइनल कॉर्ड ऐसे होता बेटा. स्पाइनल कॉर्ड की लंबाई है 42 से लेके 45 सेंटीमीटर लॉन्ग. स्पाइनल कॉर्ड की विड्थ कितनी है? स्पाइनल कॉर्ड की विड्थ होती है बेटा 2 पॉइंट से लेके 2 से लेके 2.5 सेंटीमीटर ब्रॉड. लंबाई कितनी है सर? ये है कम से कम 45 सेंटीमीटर लॉन्ग. लिख ले, टिक कर. कितना लॉन्ग है सर स्पाइनल कॉर्ड? 45. कितना ब्रॉड है सर? 2.5. ठीक है. उसके बाद में ध्यान से सुन इधर अभी. सर ये स्पाइनल कॉर्ड है सर. हाँ स्पाइनल कॉर्ड है. जहां पे खत्म हुआ ना ये खत्म, उसका नाम है कोनस मेडुलैरिस. कोनस मेडुलैरिस. जहां पे स्पाइनल कॉर्ड खत्म हुआ बेटा उस पॉइंट का नाम क्या है? टिक कर ले, समझेगा नहीं बाद में. जहां पे स्पाइनल कॉर्ड खत्म हुआ उस पॉइंट का नाम क्या है? कोनस मेडुलैरिस. यहाँ पे कोनस मेडुलैरिस. जहां पे स्पाइनल कॉर्ड खत्म हुआ उस एरिया का नाम क्या है? कोनस मेडुलैरिस. समझा? फिर स्पाइनल कॉर्ड के यहां से निकलते हैं थ्रेड, धागे. सुन, स्पाइनल कॉर्ड से यहां से निकलते हैं धागे. ऐसे धागे रहते हैं इसके, ऐसे धागे रहते हैं बेटा. ये धागे क्या रहते हैं बेटा? ये फाइबर रहते हैं, फाइबर्स. और ये फाइबर जहां पे खत्म होते हैं, ये फाइबर जहां पे खत्म होते हैं उस पॉइंट का नाम होता है, उस पॉइंट का नाम होता है फिलम टर्मिनली. उस पॉइंट का नाम है फिलम टर्मिनली. फिलम टर्मिनली. सर ये ग्रीन कलर के कौन है बेटा? ये फाइबर है, ग्रीन कलर के फाइबर है. ग्रीन कलर का फाइबर है जहां पे खत्म हुआ उस पॉइंट का नाम. और स्पाइनल कॉर्ड खुद जहां पे खत्म हुआ उसका नाम. तुम्हाला कळतंय काय करताय देशमुख? जिथे स्पाइनल कॉर्ड संपला तो, जिथे धागे संपले थे फिलम टर्मिनलिस. हाँ ऐसा ही है. हो गया लिखना 2 पॉइंट्स. हो गए लिखने 2 पॉइंट्स. कौन सा 2 पॉइंट थे? कोनस मेडुलैरिस, फिलम टर्मिनलिस. ओके. सुन, स्पाइनल कॉर्ड 2 जगह पे स्वेलिंग होता है. सर कौन सी 2 जगह? मेरी बात सुनना बेटा. स्पाइनल कॉर्ड में आती है जगह. सुन, 1 2 3, 1 2 3, सर्विकल थोरासिस लंबर सैक्रल और ये कॉक्सिक्स. सुन, सी का मतलब सर्विकल. सी का मतलब गर्दन वाला एरिया जहां पे ये स्पाइनल कॉर्ड फुला हुआ है. यल का मतलब लंबर, जहां पे स्पाइनल कॉर्ड फुला हुआ है म्हणजे मोठा असतो, स्वेलिंग असतो. 2 पॉइंट लक्षात ठेवा. सी म्हणजे सर्विकल, यल म्हणजे लंबर. सर इथे लिहिलाय सर्विकल आणि लंबर, त्या ठिकाणी हा फुललेला असतो. सर्विकल लंबर म्हणजे तो फुललेला असतो. कुठल्या 2 ठिकाणी स्पाइनल कॉर्ड फुललेला असतो? सर्विकल आणि लंबर. सर्विकल आणि लंबर. सर मग हे काय? टी म्हणजे थोरासिस. टी म्हणजे थोरासिस. यस म्हणजे सॅक्रल. हे तुमच्या व्हर्टेबल कॉलमचे एरिया असतात. बघा लिहून देतो लागन तर.
सर एक्झाम मध्ये येते का नाही बेटा, तरी सर्व्हिकल थोरासिस लंबर सॅक्रल कॉकिक्स. कॉकिक्स म्हणजे टेलबोन. टेलबोन असते हा, टेलबोन. टेलबोन दिसतं का टेलबोन याला, हे शेवटचा शेपूट टेलबोन. म्हणजे आपल्याला पहिले टेल होती. आपण कोणाचे पूर्वज, माकडांचे सारखे, माकडांसारखे आपल्याला टेल होती पहिले. कॉकिक्स आहे हा. हा आहे सर्व्हिकल. हा कोण आहे, हा थोरासिस. सर्व्हिकल थोरासिस लंबर, लंबर सॅक्रल कॉकिक्स असं असतं ते. चला संपला सर विषय तिथे, सर्व्हिकल आणि ओके. हा 2 मार्काला क्वेश्चन आहे, स्पायनल कॉर्डचं एक्सप्लेनेशन. हा लक्षात ठेवा. हा पॅरेग्राफ बघा आता 31 पेअरचा. बघा रे इकडे बघा. सर हा स्पाइनल कॉर्ड, हो हा स्पाइनल कॉर्ड, हा स्पाइनल कॉर्ड. स्पाइनल कॉर्डच्या आतमधून निघतात. स्पाइनल कॉर्ड के अंदर से निकलते हैं स्पाइनल नर्व. कौन सी नर्व, ये स्पाइनल नर्व है बेटा, ये फाइबर नहीं है, स्पाइनल नर्व है. ऐसी ऐसी बहती है ये, दीज आर स्पाइनल नर्व. ये अलग है, ये स्पाइनल नर्व. और आखिरी में फिर ऐसे गुच्छा बनाती है वो, ऐसे गुच्छा, ऐसे गुच्छा बनाती है नर्व. ऐसा होता है ये. समझा मैंने क्या बोला, ये अलग कंसेप्ट है. ये स्पाइनल नर्व है. कौन है ये, और ये होती है स्पाइनल नर्व 31 पेयर. कितनी होती है, 31 पेयर. म्हणजे इकडनं 31, इकडनं 31, इकडनं 31, इकडनं 31. ओके, ऐसे 31 पेयर रहती है स्पाइनल नर्व की. ठीक है बेटा. और सबसे लास्ट ये स्पाइनल नर्व ऐसा गुच्छा बनाती है ना, ऐसा लगता है कोई घोड़े की पूंछ है. इस घोड़े के पूंछ का नाम लिखा है उन्होंने कॉर्डा इक्विना. घोड़े के पूंछ का नाम है कॉर्डा इक्विना. कॉर्डा मतलब घोड़ा, CAUDA, कॉर्डा इक्विना. कॉर्डा इक्विना मतलब ये टेल. म्हणजे स्पायनल नर्व सर्वात शेवटी एक बंच बनवते. स्पायनल नर्व सर्वात शेवटी एक गुच्छा बनवते. गुच्छाला काय म्हणतात, कॉर्डा इक्विना. काय म्हणतात, कॉर्डा इक्विना. समजलं रे. क्या गुच्छे का नाम, कॉर्डा इक्विना. काय झालं, आपली बॅच कितीला सुरू झाली होती रे, 2:10 की 2:05, काही बघितला नाही का, तुम्ही किती वाजता आले, 2:05. झालं का, हे झालं की नाही झालं. हाँ, हा क्वेश्चन किती मार्काला है, टिक करा. और दूसरी बात सुनो, ये क्वेश्चन सिंगल मार्क्स के लिए ज्यादा आता है. कौन सा सर, यहाँ से यहाँ, यहाँ से यहाँ तक. मतलब व्हाट इज कॉर्डा इक्विना. सुन, व्हाट इज कॉर्डा इक्विना, व्हाट इज फिलम टर्मिनलीज, व्हाट इज कोनस मेडुलैरिस, कितना लेंथ है, कितना लेंथ है स्पाइनल कॉर्ड का, कितना उसका विड्थ है, हाँ कौन सी जगह पे फुला हुआ है, कितनी स्पाइनल नर्व होती है. ऐसे क्वेश्चन करता है. हाँ, और ये जो क्वेश्चन है ये डायग्राम के साथ आता है. उसका नाम है TS ऑफ स्पाइनल कॉर्ड. कौन सा क्वेश्चन, ये आता है डायग्राम के साथ. ये डायग्राम है वो, ये क्वेश्चन आता है डायग्राम के साथ. इस डायग्राम का नाम है TS ऑफ स्पाइनल कॉर्ड. हे डायग्रामला IMP करा बरं. आणि स्पेशल 2 मार्काला ते डायग्राम ड्रॉ करायला येते.
कळलं मी काय म्हटलं? हा शेवटचा क्वेश्चन बघून घ्या. जात नाही का माइंड मध्ये? जाते माइंड मध्ये? हा शेवटचा क्वेश्चन आहे. हे डायग्राम बघा फक्त. सॉस घालत जा ना. पॉलिथिन घालत जा मग. त्याला इन्फेक्शन होईल, पाणी लागते त्याला. हा पाणी लागत ना त्याला? पाणी लागत नाही. ओके, तेच म्हणून राहिलो मी. पाणी लागलं नाही पाहिजे त्याला जास्त. चल डायग्राम देख अभी. देखो ये स्पाइनल कॉर्ड है, सही. ये स्पाइनल कॉर्ड है, इसको ऐसे कट करो. म्हणजे जस्ट लाईक कोकोनट, जस्ट लाईक कोकोनट, जस्ट लाईक काकडी. काकडीला असं कट करायचं आणि बघायचं. कोकोनटला असं कट करायचं, बघायचं. करताय? हां. तर सर स्पाइनल कॉर्डला आपण असं कट केलं आणि बघितलं असं, तो असा दिसेल. ऐसा दिखेगा वो. अब इसमें जो ये वाला हिस्सा, ये डॉर्सल है, ये वेंट्रल है. पहले सुन ले, ये कौन सा हिस्सा? ये कौन सा हिस्सा? डॉर्सल वेंट्रल, डॉर्सल वेंट्रल, डॉर्सल वेंट्रल, डॉर्सल वेंट्रल. लोकेशन पता चली सर, ठीक है. इसके अंदर तुझे क्या दिख रहा है? इसके अंदर तुझे ऐसा एक एरिया दिख रहा है, ऐसे ऐसे ऐसा. ये क्या है सर? बेटा इसके अंदर का एरिया है वो, इसको बोलते हैं, ये पूरा ग्रे मैटर में आता है. कौन सा मैटर? ग्रे मैटर. कौन सा मैटर? ग्रे मैटर में आता है. देख अंदर का पूरा एरिया ग्रे मैटर है, और उसके बाहर ये दिख रहा है ना, ये वाला हिस्सा, ये क्या है सर? ये मेनिंजेस है. ये क्या है सर? ये मेनिंजेस है. ये क्या है सर? मेनिंजेस है. ओके चल हो गया इतना. बता ये कवच काय का बना है? मेनिंजेस. और ये होता है, ये जो दिख रहा है तुझे, ये वाला हिस्सा ऐसे ऐसे, ये होता है ग्रे मैटर, एच शेप जैसा. ये होता है इसका एच शेप, ऐसे एच शेप, एच आकार का होता है ये ग्रे मैटर. इसके बीच में है सेंट्रल कैनल. कौन है इसके बीच में? जहां पे रहता है इपेंडेमल सेल, और ये सेल क्या बनाता है? CSF. रिपीट करता हूं, सेंटर में कोणता कॅनल? मी नाव घेतलं होतं सेंट्रल कॅनल, ऐकतं का? कोणतं नाव घेतलं होतं मी? सेंट्रल कॅनल. त्यात कोणता सेल असतो? इपेंडायमा सेल. त्यात काय बनवते तो? CSF. त्यानंतर बघा आता, एक लक्ष द्या रे सर. इथे गॅप असते सर, अशी गॅप, ही गॅप आहे बेटा, अशी गॅप, छोटीशी गॅप असते. गॅपला नाव आहे पोस्टेरियर मीडियन फिशर. फिशर म्हणजे गॅप. पुन्हा रिपीट करतो, एक छोटीशी गॅप असते, त्याला नाव आहे पोस्टेरियर मीडियन फिशर. सर व्हाट इज पोस्टेरियर? इसका मतलब है डॉर्सल, मतलब पोस्टेरियर, ठीक है. उसके बाद में यहाँ पर भी एक छोटी सी गैप होती है, गैप. इस गैप का नाम है एंटेरियर मीडियन फिशर. तो पहले गैप के बारे में सुन. जो हल्की सी ऊपर गैप है उसका नाम क्या है? जो यहाँ से छोटी सी गैप है उसका नाम क्या है? समझ ले क्या होता? ओके ठीक है सर. उसके बाद में ये देख, ये जो छोटा सा हल्का सा एक यहाँ पे दीवार गई है, छोटी सी हल्की सी दीवार, ये छोटी सी हल्की दीवार, इस दीवार का नाम क्या है? सेप्टम. कौन सा सेप्टम? पोस्टेरियर मीडियन सेप्टम. छोटी सी भिंत गेली आहे, नाव काय याचं? पोस्टेरियर मीडियन सेप्टम. पोस्टेरियर मीडियन सेप्टम. ओके, मतलब ये नाम हो गया, ये नाम हो गया, ये नाम हो गया, ये नाम हो गया, ये नाम हो गया. दूसरी गोष्ट मी तुम्हाला काय म्हटलं होतं? इसके अंदर कौन सा मैटर रहता है? ग्रे मैटर. अंदर कौन सा मैटर? ग्रे मैटर. तो बाहर कौन सा मैटर? ये कौन सा मैटर? व्हाइट मैटर. समझ में आया? रिपीट कर.
आतमध्ये पूर्ण, हा कोणता मॅटर आहे बेटा? ग्रे मॅटर. हा ग्रे मॅटर आहे. तर बाहेर कोणता मॅटर असेल? व्हाइट मॅटर. समजलं? ओके. उसके बाद अब ये देख सर, ये क्या है? ये सर, ये जो दिख रहा है ना यहाँ छोटा सा एरिया, ये वाला, इसको बोलते हैं डॉर्सल रूट, सॉरी डॉर्सल हॉर्न। क्या बोलते हैं इसको? और ये आगे जाके काय में कन्वर्ट होता? बाहर निकलने के बाद क्या बनता? मतलब अभी उसका नाम क्या है? अंदर है तो उसका नाम क्या है? हॉर्न। बाहर निकला तो क्या नाम है? रूट। क्या नाम है? रूट। सेम केस, जो अंदर का ये वाला ये हिस्सा है, इसका नाम क्या है? हाँ, बाहर निकला तो नाम क्या है? रूट। रिपीट कर. या शिंगाला काय म्हणतात बेटा? हे शिंग नंतर काय बनते? याला काय म्हणतात? कोणतं शिंग आहे हे? आगे क्या बनता है ये? हाँ. और बीच में जो हॉर्न दिख रहा है तुझे, बीच में ये वाले, ये दो सिंग, ये दो सिंग का नाम क्या है? लैटरल हॉर्न. क्या नाम है इसका? क्या नाम है? लैटरल हॉर्न्स. मतलब कितने हॉर्न है गिन? डॉर्सल हॉर्न मतलब ये वाला लैटरल हॉर्न, ये वाला वेंट्रल हॉर्न. ऐसे कितने हॉर्न है इधर? 3. सेम केस इधर है, जैसा इधर जेरोक्स कॉपी उसका सेम, जैसे इधर है बेटा वैसे इधर है. पढ़ लो. सारे नाम हो गए क्या? सारे नाम पढ़ लिए तूने? मैंने अभी तुझे डायग्राम पढ़ा है. सिर्फ क्या पढ़ा है मैंने? डायग्राम पढ़ा है. इस डायग्राम में और कुछ बातें हैं, वो मैं आपको कल पढ़ाऊंगा. मतलब ये डायग्राम तक कंप्लीट नहीं हुई, सिर्फ डायग्राम के नाम पढ़ा है मैंने, डायग्राम का डिस्क्रिप्शन नहीं पढ़ाया. धन्यवाद.